हे वर्षाची लेख आहे हा. लेख आहे मध्ये 3 आहे ती, दुसरी 2 आहे ती आणि मोठी 2 आहे. 7 बैल आहेत ते. 7 बैल आहे. पब्लिक साईडचा छोटा सर्ज आहे. हा ह्यो आतून पळते, दोन्ही बाजून पळते आत, पण गाडी सोडित नाही. त्या उन्हाळ्यात 2च महिने पळवली बैल पळाली, पण 21 फायनल 1 नंबरची केली. दाना शिंद्याला पण पायरा मिळेल ना म्हणल्यावर मग काय उपयोग आहे. शेम वाशा म्हणून नाव ठेवलं छोटा वाशा. कुणाला दुखवून नाद करू नका. नाद करत असताना हा कट्टा केलाय म्हणजे ह्यात मी पांढरी माती टाकणार आहे आत. ही लोक म्हणायचे सुप्रीम कोर्टानं निकाल दिलाय, ही चालू होणार शक्य आहे. हा कारकून छावी आहे. ही गाडी पळवली आमची 1 नंबरात 96-97ला. तुमचं पहिल्यांदा स्वागत केलं पाहिजे. जनार्दन गाडगे साहेब, तुम्ही जो खिल्लार काव जो चॅनल केला आहे, ह्या माध्यमातून लोकांना जी शेतकऱ्यांना काय पाहिजे, कसं करायचं आहे, हे तुम्ही शिकवून दिलं. आज प्रत्येकांच्या तुम्ही घरात जाता, तुमची जी स्टोरी पिक्चरगत लावताय तुम्ही, ही सगळ्यात भाग्याचं काम करताय तुम्ही. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला. त्या प्रत्येका शेतकऱ्यांच्या घरी जात आहे त्याच्याबद्दल. जनार्दन साहेब, तुम्हाला ह्या गाय बैलांचा 100% आशीर्वाद लागणार. आणि तुमच्या अपेक्षा काय नाही, रुपये कोणाकडे घेणं नाही, देणं नाही. काय जण जेवण पण देत नाही तुम्हाला. पण माझ्याकडे नाही पैसे मिळाले तर माझ्याकडे 2 टाईम जेवण तर 100% मिळणार. कारण का तुम्ही ह्या गाय बैलांचं संगोपन कशी करतात, काय करतात, ही तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलं. त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि केव्हाही तुम्हाला अडचण आली तर मध्यान रात्री दाना शिंदेला फोन करायचा, तुमच्या सेवेस हजर. धन्यवाद तात्या. आणि तुमचे फॅन भरपूर आहेत, म्हणजे तात्यांचे फॅन भरपूर आहेत. तुम्हाला भेटत नसतील, मला भेटतात. म्हणतात की तात्यांची एक अजून मुलाखत घ्या. नवीन पिढी आहे, चांगली आहे, पोरं चांगली आहे सगळी. आणि फॅन राहण्यासाठी आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. नुसतं तोंडावर गोड बोलायचं, मागणं त्याला काहीतरी बोलत बसायचं असं नाही. जी तोंडात पोटात येतं ती लोकांनी पण तीच बोललं पाहिजे. आणि कुठले काम करताना हिथं आपला सत्कार केला पाहिजे, हिथं आपलं नाव घेतलं पाहिजे म्हणून कुठलं काम करायचं नसते. काम करायचं असते आपल्या जातीसाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या राष्ट्रासाठी आणि आपल्या नवीन पिढीसाठी. जे आम्ही भोगले हे आमच्या नवीन पिढीने भोगलं नाही पाहिजे. म्हणून तुमच्या माध्यमातून प्रत्येक वेळी मी माहिती सांगत राहतो, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि तुम्ही जी दाखवतो ना, खरं छान दाखवता. आणि माहिती जर तुम्हाला सांगायची, तुम्ही म्हटलं आता वशा सर्जाची गाडी पळाली, काय लोक जरी म्हणायची ही दोन्ही बैल गिद्री आणि ही तात्या कशी पळवणार. पण ह्याला एक असं होतं, काय लोक माझ्या जवळची असतील किंवा माझे मित्र असतील, मुंबई पुणे कुठले सगळे महाराष्ट्रात माझ्या जीवाभावाचे मित्र आहेत. पण ज्याचा बैल लय पळा लागला माझ्यापासूनच, तो पैरा नाही देणार मला. आणि त्याच्यामुळं मला ही दोन्ही बैल पळवायला लागली एकत्र. ह्यांना दोघांना वशाला सर्जाला बैलच न मिळाल्यामुळं ही घरची मला, आमच्या आबांची माझी घरची गाडी पळवायची वेळ आली. म्हणजे पैरा भेटत नाही म्हणून घरची पळवली. हो तर अहो काय सांगायचं तुम्हाला, दाना शिंद्याला पण पैरा मिळेल ना म्हणल्यावर मग काय उपयोग आहे. म्हणून ती घरची गाडी पळवली. आणि ह्यांचा कुठलाच बेस नाही. सर्जा पण बाहेरनं पळणार नाही आणि हा पण बाहेरनं पळणार नाही. नशिबानं आम्ही कडकडनं पळून सेमी फायनल 1 नंबर केली. जवळजवळ सगळे ह्या उन्हाळ्यात 2च महिने पळवली बैल पळाली, पण 21 फायनल 1 नंबरची केली. 1 नंबरची बक्षीस 21 आहेत. 21 आहेत ह्या सीझनमधली सगळी. कोळ्याचं डबल आहे ना. काय कोळ्यात 10 दिवसात 2दा 1 नंबर केला. त्यावेळी याचल्यात नाही 1 नंबर करून आणलेला मी. शिवेंद्र बाबांच्या ह्याच्यात 1,21,000 बक्षीस मोठी ढाल होती, त्यातनं आणली.
फायनल अशा पद्धतीनं असं झालं, नाहीतर दोन्ही 2 पैरं करूनच पळवली असते. पण लय अवघड परिस्थिती. गाडी जुळली ती जुळली चांगली, मनोज जुळली. मी एक धाडस केलेलं, काय बाहेर जाईल, काय गटाला माहेर खाईल. पण मला माहिती होतं ही गाडी जर मधनं लागली की ही 1 नंबर करणार आहे. मग जास्त बाहेर न कुठला पळवला? वसंतच की, वशामुळं माणसात आलं आपण. वशा दोन्ही बाजूनं, उजवीनं डावीनं बाहेरनं. त्या हरामखोरानं सर्जानं एक ही फेरा का बाहेरनं काढला नाही. पण त्यानं नाव पण केलं माझं आणि घालवलं पण त्यानंच आणि कमवलं पण त्यानंच. कमवलंय पण घालवलं पण तेवढंच. मधनंच बाहेर जाणार काय बघ, पण त्याला मरोच तरी करणार नाही. नाही घरीच. वशा लय नाव कमवलं तुमचं. वशाचं आबांचं पण केलं आणि माझं पण केलं, दोघांचं पण आमच्या केलं. आणि एकदम म्हणजे मजबूत आहे. हो तात्या, आता तुमच्याकडं म्हणजे वशा आणि सर्जा टॉपचाच बैल आहे, पण त्यानंतर बी तुम्ही बरेचसे खरेदी केले त्या खरेदी दाखवा की काय तुम्ही बघून घेतल्या होत्या. हा छोटा सर्जा आहे आणि तो हर्षद शिंदे आमचे मित्र आहे, ती पाटकळची. वशाचा लय जीव तुमच्या, लय जीव आहे. पाटकळच्या हर्षद शिंदेकडनं हा आम्ही 6,99,000ला हा घेतला. ती मग चांगली माणसं आहे ती. पण तो खूण हा आम्ही नागठाण्यात फायनलला सीमेला बघितलं आणि सीमेला फायनलला आमच्या लाशेचीच गाडी त्यानं मारली. लाशानं 3 नंबर केला आणि ह्यानं 2 नंबर केला. मग 2 मैदानाला बघितल्यानंतर त्याचा व्यवहारच मी केलं. चांगला पळतोय आता 1 नंबरमध्ये. हा छोटा सर्जा काय किमतीत घेतला? 6,99,000ला घेतलाय. त्याची काय वैशिष्ट्य येते, शरीर वैशिष्ट्य? शरीर हा महाराष्ट्रीयन खिल्लार खोंडाला हा आपल्या जातीचं उमटलेला आहे. ही चौक बघायचं, ह्याच्या नक्या बघायच्या, ह्याचं तोंड बघा, शिंगाला किती बारीक कापण आहे, शिपूट आकोड आहे, ताचलांड म्हणतात त्याला, नक्या सगळ्या काळ्या, चौक असा चांगला आहे. चौक बघा त्याचा कसा आहे, असं उंच आहे मागून. म्हणजे हा बैल उतरला पळणार, चढायला पळणार, सप्पईला पळणार आणि हा टिकून बैल पळणार 1 नंबरात. हा दुसरा झाला आहे आता. हा छोटा सर्जा आणि हा दबंग आहे. हा 1,90,000ला घेतला मी अशफाक भैयाकडनं, आपल्या लेंगऱ्याच्या. दबंग करोडीत पहिल्या स्टार्टला आम्ही नेलं तेव्हा गट पास केला आणि पेडगावच्या मैदानात मोठं मैदान झालं ना परवा 1 लाखाचं आदत बैलांचं, त्यात 9 गाड्यात 2 नंबरला उतरला खूण. दुर्गाच्या गटात होतं बघा, त्यात 2 नंबरला उतरला. मुंबईवाल्यांचा राणा होता, आपले शिरोड्याच्या बबनकडं तो आहे राणा. चांगली गाडी पळालेली. दुसरंच मैदान होतं. पहिल्या मैदानाला करोडीत गट पास केला आणि तिथं 2 नंबरला उतरलो गाडीत. आणि हा छोटा शंकर आहे. हा छोटा शंकर आम्ही घरनिकीतनं घेतला आहे. हा खूण फिरोज कागदी म्हणून आहेत, माझे मित्र आहेत चांगले. त्यांनी तरी नाही, दबंग आम्ही घेतला ना त्यावेळी पण अशफाक भैयानं आम्हाला बिर्याणी चारली आणि फिरोज कागदीकडनं हा घेतला आम्ही 4,75ला. त्यावेळी पण त्यांनी 5-25 जण आम्ही गेलो. आमची बिर्याणी वगैरे सोय फिरोज भैयानं सोय भरपूर केली. जेवण केल्याच्यावर आम्हाला सोडलं नाही. त्याचं काय येते वैशिष्ट्य? वैशिष्ट्य आपले कसं आहे, आपली जी जात महाराष्ट्रीयन आहे आणि जी म्हैसूरच्यात वैशिष्ट्य असून द्या, पण ह्याच्यात वैशिष्ट्य म्हणजे हा खोंडाला रागले आणि खोंड हा आत्ता परवा मी बघितलं सशागत बैल खोंड पळतो. हा ससा कसा स्पीडनं जातो नाही त्या पद्धतीनं बघा. शरीर पण असं सशागत आहे तेच बघा. मग तो छोटा सर्जन हा छोटा शंकर. आता परवा आम्ही माळशिरातलं झुपलेली गटाला आमची लागलेली गाडी चांगली 32व्या फेऱ्यात. सिव्हिल आमची गाड्या दुसऱ्या आडव्या आल्यामुळं गाडी फायनल राहिली नाही तिथं, पण स्पीडनं पळते गाडी. ही पण दुसरी गाडी हीच वशा सर्जागत ही घरची गाडी एक तयार झाली आहे. मग झाले छोटा सर्जा आणि छोटा शंकर
गाडी आता म्हणजे मैदानात तुमच्या 2 गाड्या 2 गाड्या होऊ शकते ते आता हा पळते ते. कुणी नाही पायरा दिला तर आपलं ही न्यायची आणि पळवायची. मग आता ह्यातला पब्लिक साईडचा कुठला पब्लिक साईडचा छोटा सर्ज आहे. छोटासा आणि ह्यो आत हा ह्यो आतून पळते दोन्ही बाजून पळते आत पण गाडी सोडित नाही आणि तो दोन्ही बाहेरनं साईडनं पळते डावी उजवी बाहेरनं पळते. हो किती फेर झाला असतील नाही तर मैदान मैदान त्याची त्यांच्याकडे एक 7-8 झालेलं आहे त्यानं आपल्याकडे एक 4-5 झालेलं आहे ते ह्याची पण अर्धा झालेत मैदान आपल्याकडे. कडेपुरात हिनं 2 नंबर केलेला आणि यातून आणि साहेबांचं काय बोलायचंच काम नाही साहेबच आहे तू साहेब लय मार काय तो आहे जरा रागीट आहे जरा पण चांगला पण आहे तसं काय. आता हिथंच ह्याच दावणीला दिसणार. आता हिथंच ठेवायचं आहे. काय झालं आप्पांच्याकडं आमच्या तानाच्या आप्पांच्याकडं होता आप्पांच्याकडं छोटा शंकर देणार आहे आता मी. आप्पा आपल्या काय घरातलंच आहे धाकट्या भावागत आहे. आप्पांच्याकडं मग कुठली मग बैल नेणार तो मालकच आहे सगळ्या बैलांचा. मग आता शंकर शंकर आप्पांच्याकडे देणार आहे छोटा शंकर. आणि ह्यो ह्यो अशफाक भाईकडनंच वशा घेतलाय. वरच्या नाव ठेवलं याचं. हो वशात तिने नाव ठेवलेलं अशफाक भाईयानं. मला त्यांचा पहिल्यांदा फोन आला अशफाक भाईयांचा की तात्या तुमच्या वशागतच वशा घेतलाय म्हटलं या बघायला. बघितलं आम्ही दबंग आणताना होतं तिथं तर हाय म्हटलं इद्रापणा करत होतं जरा शांत झाल्यानं आणल्यानंतर आम्ही 1 महिन्यापर्यंत 1 लाख रुपयाला खरेदी केली त्याची. वशात आणि ह्याच्यात काय साम्य आहे सांगा बरं. वशात जी सगळं आहे ह्याच्यात म्हणजे वशात म्हणजे कलर ही चित्रापणा कोसापणा शिंगाशी बारकापणा नाक्याला काळ्या पाय तिचं असं मोजबूत मोठं मोठं पाय बघायचे त्याचे कसले आहेत. सगळं वशात आणि त्याच्यात सगळे जुळते ते डोळे बिळे चेहरा हावभाव सगळं वशात आहे त्याचं म्हणून छोटा वशात नाव ठेवलं त्याचं. वर्षासारखं ह्याला दोन्ही साईडला हे दोन्ही साईडला टिप आहे त्याला असं हा हो सेम माहित आहे नाही आता हो ह्या ह्या बाजूला पण आहे सर 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 अवश्य ह्या बाजूला पण आहे म्हणजे सेम वर्षासारखं शेम वाशा म्हणून नाव ठेवलं छोटा वाशा. आणि पाय बी तसंच मजबूत आहे. पाय पण मजबूत आहे सगळं. हे कसं पळलो तुम्हाला काय वाटतं. वाशावडाच पळणार बैल हा 1 नंबर मध्येच पळणार हे पळणार पळणार लय राग आहे कोंडाला आणि सगळं मजबूत आहे शरीर त्याचं. तुम्ही तिसरी गाडी तयार करायला घेतली. तिसरं एक शंभू एक आहे हे घरच्या गाईचं आहे. ह्यो शंभू घरच्या गाईचा आहे आणि छोटा सर्जा हे आमचे तानाजी आप्पा आहेत का नाही त्यांच्याकडं 2 असते ती ही आपली जीवाभावाची माणसं आहे ती घरातली आहे ती आणि ह्यांच्यामुळे ही सगळा खेळ चाललेला आहे. मी एकटा काय करू शकतो म्हणजे आपली टीम म्हणजे माझ्याकडे 100 सगळी पोरं आहेत मग नाव घ्यायला एक देण्यात राहायचं नाही तेवढे पोरं आहेत. सगळ्या ह्या पोरांच्यामुळं हा नाद चाललाय. घरच्या गाईचा शंभू आहे हां त्या गाईचा हां. आणि म्हणजे आता तुम्ही तिसऱ्या गाडी तयार करायची चालली दबंग हां छोटा वाशा आणि शंभू शंभू मग ही 3 वासरं आहेत ते तुमच्याकडे आता आदत मध्ये 3 आहेत. मध्ये 3 आहे ती दुसरी 2 आहे ती आणि मोठी 2 आहे. मग 7 बैल आहेत ते 7 बैल आहे. मग आणि एक मला बक्षीस म्हणून दिलंय दत्ता शेठ म्हणून आहे आटपाडीचे माझे मित्र आहे ते त्यांनी बक्षीस दिलंय कोंड असाच आहे आदत ते वाटेगावच्या दादांच्याकडे आहे. गिफ्ट दिलं तुम्हाला. गिफ्ट दिलंय शर्यत चालू झाल्या तर त्यांना काय द्यायचं म्हणून खोंडच दिलंय ते वाटेगाव दादाच्याकडे दादांच्याकडे आहे. गया पण तुमच्या बघण्यासारखं हो आहे ती ही कपिल आहे ही आपली घरची गाय आहे मुरलापान दिलेली मला लहानपणी. शंभूजी आहे शंभूची शंकर आपण ऐकलेला तो घर ती चिंगीला ती कोण झाला चिंगी नाव आहे त्या गायचं. या गायचे चिंगी हां तिचं ही कोंड झालेलं आहे कालवड आहे ना कालवड आहे हां ही आहे ना हो वर्षाची पुढची आहे. मग ही वर्षाच्या पुढची आहे. हो वर्षाची पुढची आहे. ही वर्षाची लेख आहे. हा लेख आहे वर्षाची. म्हणजे आज तुम्ही घरचे घरात गाय तयार करायची करायच्या हो वर्षाची लेख केली तयार. हो आणि ही त्या आकाशीची गाय आहे पाहुण्यांच्या आमच्या ती गाय इथं चराला बांधली का ती चराला बांधली इथं बाहेर तिचं ती कालवड आहे. ह्यो नाच सगळा केला पाहिजे
जोपासला पाहिजे. आणि तुमच्या माध्यमातून मला नवीन पिढीला एक सांगायचं आहे की बैलगाडी शर्यती पळवली पाहिजे, आपली परंपरा आहे टिकली पाहिजे. पण आपल्या आई वडिलांना, आपल्या थोरल्या बंधूंना कुणाला दुखवून नाद करू नका. नाद करत असताना आपण उद्योग केला पाहिजे. आपण म्हणजे बैल पळवत असताना आईवडिलांना टेम्पल भाडं नाही मागितलं पाहिजे. आईवडिलांना खोंड घ्यायला पैसे मागितले नाही पाहिजे. आपल्या हिमतीवर करा, त्यावेळी मग बैल पळवायला मजा यायची. म्हणजे सगळं कामधंदा करून सगळं कामधंदा करून ही बैल शर्यतीत पळवा. नाहीतर उगच बैल पळवत बसू नका. प्रपंच आपण बघितला पाहिजे. आपला नुसती बैल पळवायला आयुष्यभर आहे, पण आपलं भाग भांडवल, आपण उद्योग काय करतोय, कमाई किती आहे, खर्च किती आहे, ही बघून बैलगाडी शर्यतीला बैल पळवा, काय करा. नवीन पिढीला ही तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. आणि कुठल्याही मैदानात गेलं की हार पचवायला शिका जरा. तात्या, हे तुम्ही कट्टा केलाय, हे कशासाठी केलाय? हा कट्टा केलाय म्हणजे ह्यात मी पांढरी माती टाकणार आहे आत, जेणेकरून मग बैलांना म्हातारपणी किंवा पळताना गुडघ्यांना ह्यांना त्रास होतो. तेव्हा मी आता ही साईडनं भरून घेतली. आता ह्यात मी सगळा काय बैल ठेवत नाही ती हो सारखा, म्हणून ही गुडघा बरं की नाही पांढरी मातीच टाकणार आहे त्यात, आणि थुपटून घेणार, सारवणार आहे त्याला, आणि मग त्यात बैल बांधणार आहे. मग ते बाकीची तालमीतली लाल माती टाकते ती. लाल माती ही माणसाची तालमीतल्या झाली, ती काय झोपणार आहेत का पहिलवान? त्यात खेळणार आणि झोपायला वेगळी झालं. पांढरी मातीचं वैशिष्ट्य आहे ना, पांढरी माती जरी आपल्याला वारे फोडे आल्या किंवा औषधी कसं आहे ती, म्हणजे अंगाला जर लावले तर वारे फोडे जातात, किंवा पांढरी मातीचं लय महत्त्व आहे. आयुर्वेदिकच महत्त्व आहे. त्यांना रोजच मॉलिश करायची गरजच नाही ना. पांढरी माती लागत्यात, गुडघ्यांना त्रास होत नाही, व्यवस्थित होते. ह्याच्यात पांढरी माती टाकायची गुडघाबरोबर ती, म्हणून तर ती कट्टा केलाय साईडनं असा. हे 4-5 बैल बसायसाठी ती केली. तात्या, रातचं शंभू हा हे आपल्या घरच्या घ्यायचं हो. ते जन्मलं त्यावेळी तुम्ही तुम्हाला एक सांगायचं म्हणजे, आणि मला ते आठवलं तुमचं शंभूमुळं. तुम्ही बंदीच्या काळात आहे की नाही, गाडगे जनार्दन, तुम्ही लय काम जोरात केलं. बंदीच्या काळात आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम तुम्ही केलं की नाही, त्यामुळं आज नंतर 4-6 महिन्यानं आपल्या शर्यती चालू झाल्या. त्यामुळं असंच तुम्ही चालवत राहा. प्रत्येकांचे व्हिडिओ घ्या, काय करा. ह्यानं फरक पडतो हा. भरपूर फरक पडला त्यानं. सगळ्यांना काय माहीत झालं ना, ती गायचं महत्त्व, बैलाचं महत्त्व, परंपरा काय आहे, यात्रेचं काय महत्त्व आहे, हे तुमच्या माध्यमातून शिकायला आलं ना आपल्याला. राजा, आपण जलामला होता ऐक ना, म्हणला ही माझं शंभू आहे, म्हणला वर्ष होऊन गेलं असेल, 13 महिने झाले. 13 महिने झाले. आत्ता वर्ष आलंय त्याला, मागच्या महिन्यात बैला. आता 13 महिन्यात झाला हो, 13 महिने है ना. आपण व्हिडिओ घेतली तेव्हा बी ते 2-3 दिवसाचाच हो, होता, लहानच होता, नुकताच जलामला होता. तेव्हा म्हणला राज, म्हणला ही माझा शंभू आहे, आणि सोमवारी जलामलाय म्हणून शंभू नाव ठेवलं. कसा आहे शंभू, सांग बरं. वर्षानंतर आता एक त्याला फेरा दिलाय, चांगला पळतोय. होतोय, पळाची हौस आहे त्याला चांगली. हो, आहे. काही वर्षापेक्षा तो बारका आहे तरी पण त्यांच्या एवढा आहे. तो मोठं होणार बैल, वर्ष एवढा व्हायला. हो, पांढराच होणार बैल, कोसं नाही पडणार. काजळी खिलारगत दिसतंय ना, हो तसं पांढराच राहणार. हो, पांढराच राहणार. आता तुम्ही आपण बंदीत जेव्हा भेटलो होतो तेव्हा तुम्ही एकदम सक्रिय काम करत होता शर्यती चालू करण्यासाठी, आणि त्यात तुम्हाला बऱ्याच जणांनी सहकार्य होतं. कोणाकोणाचं सहकार्य लाभ भेटलं तुम्हाला? आमची सगळी जीवाभावाची माणसं म्हणजे आमदार आमचे महेश लांडगे दादा, महेश दादा, आमचे नरेंद्र पाटील असतील, मग शेवाळे आबा असतील आपले, नंतर बोदगे साहेब आहे ती, विजू काळे आहे ती,
आणि ही आपल्या टीमनं भरपूर मेहनत घेतली. आणि सर्वात पहिल्यांदा प्रकाश जावडेकरांनी खूप मदत केली केंद्रातली, त्यामुळे ह्या आपण शर्यती बघतोय. नंतर महाराष्ट्रातलं काम करायचं म्हटलं तर मुख्यमंत्री आपले पहिले आत्ताचे उपमुख्यमंत्री फडणवीस सरकार ह्यांनी कायदा दादांच्या सांगण्यावरून केलेलं, दादांच्या सांगण्यावरून महाजू जानकर असतील आपले, असे अनेक लोकांनी आपल्या शर्यतीसाठी मदत केली. काय वकील आहेत, काय रिटायर जज आहेत, सर्वांनी मदत केल्यामुळे ह्या बैलगाडी शर्यत चालू झाल्या. मग आपल्या जिल्ह्यातली पण भरपूर आहे ती, मग आमचे अंदाप्पा आहे ती, मग आम्ही ही सगळी टीम एकत्र दिल्लीची वारी कायम करत राहिलो. आणि आपली मुंबई असो, दिल्ली असो, कुठं साताऱ्यात असो, पुण्यात असो, मुंबईत असो, आंदोलन करायचं सगळीकडे केलं आम्ही. ह्या सर्वांनी एक नाही, आमचे महेशदादा असतील, नरेंद्र पाटील असतील, शेवाळे आबा असतील किंवा बोदगे साहेब, ह्या लोकांनी कवा आम्ही पैशाचा कवाच विचार केला नाही. आमचा ध्येय एकच आहे फक्त की बैलगाड्या शर्यत चालू झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांना आनंद मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांची आपली ही जी परंपरा जवळजवळ 400 वर्षापासून शिवाजी महाराजांच्यापासून चाललेली आहे, ही आपली टिकायची आमचं ध्येय होतं. काय लोक आम्हाला मूर्ख म्हणत होते, म्हणजे काय आपल्या जवळची पण असतील किंवा लांबची पण असतील. ही लोक म्हणायचे सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आहे, ही चालू होणारं शक्य आहे. पण आमच्या टीमनं या सगळ्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे संस्थापक आपले महेशदादा असतील, अध्यक्ष आमचे नितीन आबा शेवाळे असतील, आम्ही बोदगे साहेब, पैलवान, आम्ही अंदाप्पा, आम्ही एक संचालक म्हणा, हे आमच्या टीमनं प्रामाणिकपणानं काम केल्यामुळं आम्हाला यश आलं. आमचा हेतू चांगला होता, कोर्टात जायचा हेतू चांगला होता. आज ही शर्यत चालू झाल्यामुळं हे आज गुरं आपण बघतोय सगळी. आणि जेव्हा शर्यत बंद होत्या तरी पण माझ्या गोट्यात एवढे बैल होती, गाया होत्या, सगळं होतं. पण माझ्याकडे एकट्यानं राहून उपयोग नव्हतं ना, माझ्या पूर्ण भारतात, महाराष्ट्रात राहिले पाहिजे, माझी खिलार वाचली पाहिजे, ह्यासाठी आमच्या सर्वांनी मदत केली. त्यामुळं सर्वांचं पण धन्यवाद देतो त्यांना सर्वांना. तर आता तुम्ही म्हणला 100 पोर आहे ते आपल्या तुमच्या बरोबर, काय पोर आहे ते आपल्या बरोबर, काय सांगता येईल त्यांच्या? माझा तर पोरगा असो किंवा माझी पुतणी 2-3 आहे, ती 4 आहे. ह्या पुतण्यांच्यावर पोरांच्यावर प्रेम मी केलेलं नाही जास्त. पण माझी जी पांडा असेल, माझ्या आप्पा कुर्ल्यात आप्पा आहे, सचिन आहे, बापराव आहे, प्रवीण आहे, ही आपली ही पोरं कुर्ल्यातनं आलेत, ह्यांच्यावर मी जास्त प्रेम केलं. लोक स्वतःच्या पोरावर, स्वतःच्या पुतण्यावर लई प्रेम करतात, पण मी माझी ही जीवाभावाची सगळी माणसं केली. मग आता इथं आमचा स्वामी नाही, मास्तर नाही, गोट्यांना नाही, माझी पोरं दादा नाहीत, आनंदा गोळी नाही, बरेचसे पोरं आहेत नाव घेण्यासारखे. तानाजी आप्पा नाहीत, भीमा काका नाही. म्हणजे मी जे आहे का नाही आत्ता कुर्ल्याचं कुणाला माहीत नव्हतं किंवा माझं नाव राहुल आता मी राजी कुर्ल्याचं आहे. त्या बैलामुळे माझं खरं नाव झालं. आणि तात्यांच्यामुळे तात्या मला मोठ्या भावासारखंच आहे. कसं आहे, माझ्या वडिलांनी नाद होतं बैलगाडीचं, त्यामुळे नाही मी ह्या क्षेत्र झालं किंवा काय. ही यातली एक दादा जुने पडली हां हां, मग तुमचा जुना शंकरचे आणि ही सर्जन वाशाची कोळ्यातली ही, आणि ही मोठी गादा कुठली सुपे बारामती, ही सर्जन वाशाची 1 नंबर केलेली. आणि ह्या डाली सगळ्या जुन्या, काय जुने आहेत, काय नवीन आहेत, काय जुन्या पोत्यात भरून ठेवलेले, पोत्यात भरून ठेवल्या. खराब झाले. हां हां, ही पोटवर लावल्यात काय, कुठला आहे ते सांगता का? हे ते आम्ही सगळी टीम गेलेलो ना, आबांची आमची सगळी, हां
मग प्रकाश जावडेकर आहेत बघा त्या, हां संजय काका आहेत, आप्पा बारणे आहे ते, रामभाऊ आहे ते, महेश शिवकर आहे ते, आबा आहे ते, आणि पुण्यातली काय ती माहिती आहे. हां हां ही जी आम्ही दिल्लीची वारी करत असताना जावडेकरांनी हित आम्हाला परवानगी त्यावेळी म्हणजे तुमचं शेतकऱ्याचं काम करायचं माझं काम आहे म्हणून. त्यावेळी सगळ्यांनी हसं आलं ते एक फोटो आहेत. नंतर ही जी आहे आमचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील दादा माझे बंधू आहेत थोरले, मग त्यांनी मंत्रालयात अशी मिटिंग मुख्यमंत्री असताना की नाही फडणवीस सरकार मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर एक बैठक लावलेली की सुप्रीम कोर्टात आपली केस चालू व्हावी. त्याने लगेच दाखल केलं, तारखा पडल्या त्याच्या, केस उभे राहिले केस उभा राहिली. आणि तुमची किती वारी? आमची टीममधले मेन संस्थापक आपले आमदार महेश दादा आणि आबा बोदगे साहेब आहेत ते, आबा आहेत ते, सभापती आहेत, रामभाऊ आहेत ते, शेलार पाहुणे आहेत ते, ह्या कडेला मी आहे. एक दादाच बोललेले आम्हाला, दादा म्हटले इथे एक ताते आपण एक फोटो आठवणीचा काढूया. मग त्याने ज्यावेळी आम्ही 10-11 वेळा गेलेलो, 10व्यांदा गेल्यानंतर त्यावेळेचा एक हा फोटो आहे. हे तुमची जुनी बैल आहे? हा कारकून छबी आहे. ही गाडी पळत होती आमची 1 नंबरात 96-97ला. त्यावेळी हिथं मी आहे बघा, हा मी आहे, ही बाळूलांडगी आहे, किंवा आमचा अमित आहे, शिव विशाल आहे, विशालच्या मागं आहे, ही वडील आहेत माझी, आणि ही प्राजक्ता आता लगीन झाली ती तुमची पहिली जोडी पहिली जोडी. हो, म्हणजे माझ्या काळातली, हां. वडिलांच्या काळात भरपूर होती, ती काही आपण बघितलेलं नाही. मग ही तुमच्या काळातली पहिली जोडी? पहिली जोडी. हो. माझे बंधू धनाजी तात्या यांच्या वडिलांची माझी पहिल्यांदा भेट झाली 2019च्या साली, आणि त्यावेळेस वडिलांनी बैलगाडी शर्यती सुरू झाल्या पाहिजेत आणि नरेंद्र तुम्ही प्रयत्न करा अशा प्रकारचं म्हणणं त्यांनी माझ्याकडे मांडलं होतं. खरं म्हणजे पेटा म्हणून जी संघटना आहे त्या पेटाच्या संघटनेच्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी बैलगाडीवरती शर्यतीला बंदी घातली. महाराष्ट्राचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक विशेष कायदा केला आणि त्या कायद्याच्या नंतर काही काळ बैलगाड्या सुरू होत्या, परंतु तरीही सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी स्टे परत त्यालाही मिळाला. वस्तुस्थिती होती की बैलगाडी शर्यती ह्या कुठल्याही इतरांना त्रास न देता, बैलांना न त्रास देता हा खेळाचा एक प्रकार आहे. हा वारंवार सुप्रीम कोर्टात सांगून देखील पण तिथं त्या ठिकाणी पेटा हे मान्यच करत नव्हती. आमचे मित्र मंत्री सुनीलजी केदार साहेब करोनाच्या महामारीच्या काळामध्ये ज्यावेळेला मंत्रालय परत सुरू केलं त्यावेळेला एका शिष्टमंडळाला त्यांनी भेट दिली. त्या शिष्टमंडळामध्ये बैलगाडी मालक आणि चालक संघटनेचे सर्व पदाधिकारी होते, तात्यांचे मित्र पुणा, नगर, जुन्नरची, आणि त्यावेळेला आम्हाला तिथे बाजू मांडायला संधी मिळाली आणि मग राज्य सरकारने पण ते गांभीर्याने घेतलं. आज बैलगाडी शर्यती सुरू झालेल्या आहेत, परंतु माझी सर्वच शर्यत ऑर्गनाईज करणाऱ्या लोकांनाही विनंती आहे, त्याच्याबरोबर बैलगाडी पळवणाऱ्या लोकांनाही विनंती आहे की कृपया करून आपण बैलांना इजा होता कामा नये याची काळजी घ्यावी. आमचे आमदार, आमचे नेते महेशदादा लांडगे यांनी खूप चांगल्या प्रकारे घाट बांधलेला आहे. जो घाट, त्या घाटावरती शर्यती बघण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, मलाही त्यावेळेला संधी मिळाली. एकंदरच अशा प्रकारचे जर घाट प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर तयार झाले तर यदा कदाचित फार चांगल्या पद्धतीने शर्यती होऊ शकतात. धनाजी तात्यांचं आणि त्यांचं मित्रपरिवारांचं फार मोठा वाटा आहे या सगळ्या चळवळीमध्ये, आणि भविष्यामध्ये म्हणून आपल्याला बैलाचं संगोपनही केलं पाहिजे. आपल्या खिल्लारी बैल आहेत, यांच्याही जाती राहिल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, आणि खूप चांगल्या पद्धतीनं शर्यती करा, एवढीच माझी सर्वांना शुभेच्छा.